साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरात पुन्हा मोठा अपघात झाला आहे। शुक्रवार असल्याने अख्खा कुटुंब शहरातील शहाजहुर येथील दर्ग्याला दर्शनासाठी रिक्षामध्ये जात होते, पण सुसाट चाललेल्या मालट्रकने रिक्षाला शहरातील शेळगीजवळ असलेल्या मार्गावर चिरडले। यामध्ये एक युवती जागेवर ठार झाली। मिसबा शुकूर मुलानी, वय 14 वर्षे, राहणार आदर्शनगर, शेळगी परिसर, सोलापूर शहर असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे। तर त्याच कुटुंबातील इतर 8 सदस्य देखील गंभीर जखमी झाले आहेत। सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। तर रुखसाना कोरबू वय 45, जन्नत कोरबू वय 20, हसीना शब्बीर कोरबू वय 25, आलिम शुकूर कोरबू वय 3 वर्षे, नौशाद सूरज कोरबू वय 25 वर्षे, मुजीर पठाण वय 24 वर्षे, मोहम्मद साद वय 7 वर्षे असे जखमींची नावे आहेत। मुस्लिम समाजातील नागरिक दर गुरुवारी व शुक्रवारी वेगवेगळ्या दर्ग्याला जाऊन दर्शन घेत असतात। असाच एक परिवार शुक्रवारी नमाजानंतर दर्ग्याकडे दर्शनासाठी निघाले होते, पण वाटेतच मालट्रक क्रमांक MH 43 BP 8788 या ट्रकने रिक्षा क्रमांक MH 13 AF 2209 याला चिरडले आहे। यामध्ये रिक्षाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे। रिक्षा चालक देखील गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शेळगी येथे रिक्षाचा मोठा अपघात झाल्याची माहिती होताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली। तसेच शहरातील इतर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची देखील मोठी गर्दी झाली होती। शेळगी मित्रनगर भागात एका परिवाराच्या लोकांचं आज या ठिकाणी रिक्षा आणि ट्रकच्या धडकेत अपघात झालेला आहे। एकाच परिवारातले सर्व लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत। त्यातले एक लहान मुलीचं या ठिकाणी देहांत झालेला असं सांगण्यात येत आहे आणि 3 व्यक्ती असे गंभीर रूपी जखमी आहेत आणि दोघांना फ्रॅक्चर या ठिकाणी झालेलं आहे असं डॉक्टरांकडून माहिती मिळत आहे। खरं तर ट्रक आणि रिक्षाचा हा अपघात झाला आणि ट्रक ड्रायव्हर त्या ठिकाणावरनं फरार झालेला आहे। पोलीस प्रशासनानं विनंती आहे की लवकरात लवकर याची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हायला पाहिजे। वाहतूक शाखेचा हलगर्जीपणा आहे वाटतंय का तुम्हाला? जड वाहतूक जे सोलापुरात जी वाहतूक सुरू आहे, जड वाहतूकच्या जे अडचणी होते त्या भागात, मित्रनगर भागात, त्या ठिकाणी आम्ही ह्या अगोदरसुद्धा निदर्शनास आणून दिलं होतं। आमदार विजय देशमुख साहेब आणि त्या ठिकाणचे 4 लोकप्रतिनिधी, त्यात तत्कालीन ACP आर्वे साहेब, त्यांना त्या ठिकाणी स्पॉटवर बोलून त्या जे ट्रक्स चुकीच्या पद्धतीने सर्व्हिस रोडला पार्किंग होतात किंवा रॉंग वे त्या ठिकाणी वाहनं येत असतात, त्या सर्व गोष्टी निदर्शनास आणून दिलं होतं। पण तरीही देखील वाहतूक शाखेकडनं त्या जेव्हा आम्ही निदर्शनास आणलो तेव्हा त्यांनी कारवाई केलेत। परत पहिल्यासारखंच त्या ठिकाणी स्थिती पाहायला मिळत आहे। त्यामुळं तात्काळ त्या ठिकाणी सर्वांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि जे हलगर्जी करतायत त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। रुग्णालयात डॉक्टरांची एकच धांदल उडाली। पोलिसांनी जादा कुमक मागून गर्दीला हटविले होते। सामाजिक कार्यकर्त्यांनी जड वाहतुकीबाबत संताप व्यक्त केला आहे। जा रहा था तो ये ट्रक वाला एकदम फास्ट में आया आणि इधर जो रिक्शा जा रही थी एक साइड से कॉर्नर को धक्का देने के बाद पूरी रिक्शा गाड़ी के सामने आई तो भी उन्हें ब्रेक नहीं मारा। रिक्शा अल्टी पलटी हुई, उसमें लेडीज थे, यहाँ के सब वैसा लोग आ गए ना, सब जने उठा उठी करे तो ड्राइवर भाग को गया। अभी गाड़ी का मालक आगे बोलता रिक्शा के अंदर 10 जन थे, 15 जन थे। रिक्शा के अंदर 4 लेडीज, 1 जेंट्स और 2 बच्चंदा थे और सब बहुत जख्मी है। सबके मुँह फुटेले, किसका हाथ टूटेला है, किसके कंबर में से लगेला है। सब जने उठा हुआ ना डाले से 2 जन की तो नो गारंटी दिख रही। जरा प्रशासन से विनंती है कि वहाँ उनका अच्छा इलाज होना और छोटे छोटे बच्चंदा रो रहे हैं। एम्बुलेंस की वगैरह मदद नहीं मिली का टाइम पर? एम्बुलेंस की वगैरह मदद नहीं मिली और डिपार्टमेंट भी नहीं आया अभी। पूरे रिक्शा वाले हैं ना, जो रिक्शा वाले हैं उनके पैसेंजर उतार को इनको ले को गए। रिक्शा वाले अभी बहुत बड़ा आभारी है हमें, क्या उन्होंने कोशिश करे और ले को गए। 5 रिक्शा के अंदर सब जन को ले को गए और ड्राइवर को 2 व्हीलर पर ले को गए।